नाव कसं रोशन होईल आणि ह्या झटकीपटमध्ये आपण कसे सक्सेस होताल ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं भरतीचा आपण ज्या भरतीचा अभ्यास करतात त्या भरतीचा आपण 100% आपण सक्सेस होतात असा अभ्यास बनवा, असा अभ्यास करा आणि त्या दृष्टिकोनाने आपण प्रयत्न करा। दुसरी गोष्ट अशी झाली बघा, देशसेवा झाली, आपण देशसेवेसाठी आपण लढतो, झगडतो, बागडतो किंवा आपण भरती होण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट आपण करायचा प्रयत्न करतो, पण आपण चुकतो कुठं? आपण नेमकं चुकतो ते टायमाला चुकतो। जेव्हा भरती येते तेव्हा आपण भरतीचा अभ्यास सोडून इतर कामाशी मागं लागतो। का तर मी भरती होणार आहे म्हणजे आपल्याला वाटतं असं नाही का भरती होईल असं, पण मित्रांनो आपण थोडं समजून घ्या। आता हा कालखंड हा कष्ट करण्याचा आहे, स्पर्धा परीक्षा आहे। ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही एकटेच नव्हे, तुम्ही एकटा नाहीत, भरपूर लोक हजारो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेतात। तुम्ही जर आता पोलीस भरती विचार केला तर आता 17,000 पोलीस भरती होती, पण 25 लाख फॉर्म आले। 17,000साठी जर 25 लाख फॉर्म असतील तर विचार करा मित्रांनो किती दैनंदिन अवस्था आहे। इतके बेरोजगार आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये आहेत। त्याच्यामुळं आपण थोडंसं विचार करा, थोडा अभ्यास वाढवा, आपलं नाव कसं रोशन होईल याची काळजी घ्या आणि आपण आपल्या बापाचं नाव कसं रोशन होतं ते कमी करा। आणि शेवटचा आपल्यासाठी एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही आपल्या वहीवर लिहून ठेवा वरती। मित्रांनो आजकाल कोणाचं आई आणि बाप कोणत्याच मुलाला कमी करत नाहीत, पैसे कमी करत नाही, दुसऱ्या जणांना रात्रंदिवस झटतील, रात्रंदिवस काम करतील, तरी 1 रुपया पण आपल्या मुलाला कमी करून देत नाहीत। पण आपण करतोय का त्यांच्यासाठी एवढं? आपण करत नसताल तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा। मित्रांनो आज सध्याला आपण जर पाहिलं असेल ना तर महाराष्ट्रामध्ये आपण जर वागत असताल तर महाराष्ट्रामध्ये 25 लाख फॉर्म येत असतील जर 17,000 भरतीसाठी, तर आपण त्याच्यामध्ये कुठं आहोत? 25 लाखाचा विचार करू नका। आपल्याला 150 पैकी भरती आहे पोलीस भरती ना, ठीक आहे चल काय प्रॉब्लेम नाही, मी तयारी करणार ना, मग मी स्वतः सक्षम आहे। मग 150 पैकी एकूण मी 135 ते 140 मार्क कसे पाडील ह्याची काळजी घ्या। आणि येणाऱ्या काळामध्ये जी 9,000 पदाची भरती निघणारी पोलीस भरती किंवा स्टाफ सिलेक्शनच्या 62,000 जागेत जी स्टाफ सिलेक्शन भरती सुटणार आहे ह्याच्यामध्ये किंवा एअरफोर्स किंवा रेल्वे किंवा वनरक्षक ज्या भरती सुटणार आहेत ह्या भरतीमध्ये मी कसा सक्सेस होईल आणि माझा शेतकरी बाप कसा सुखी आणि समाधानी होईल ह्याची काळजी घ्या। आणि आपण हा व्हिडिओ नक्की पहा आणि काळजी घेताल अशी मी आशा बाळगतो। आणि माझा व्हिडिओमध्ये जर आपल्याला चांगलं वाटलं असतं ह्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सर्वात प्रथम आपल्या मित्रांना सोडण्यासाठी विसरू नका, म्हणजे आपल्या मित्रांना त्याला हा व्हिडिओ नक्की सोडा। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।